आपण कुठून आहात? आपले ग्रेट कोच कोण आहेत? येस मॅडम, येस मॅडम. Recording in गुड मॉर्निंग ऑल progress. फॅमिली मेंबर. सर्वप्रथम माझा नमस्कार धरती मातेला. आज आई वडील, माझे ग्रेट कोच, स्पॉन्सर, या सिस्टीमला सर्वांचा अगोदर धन्यवाद, नमस्कार. माझं नाव गणेश चिखलपल्ले. मी नांदेड येथून आहे. येस, बाय बॅकग्राऊंड काय करता सर आपण? मी बाय बॅकग्राऊंड ग्रामपंचायत अधिकारी आहे नांदेड या ठिकाणी. क्या बात आहे सर, ग्रामपंचायत अधिकारी असतानाही तुम्हाला आरोग्याची गरज पडली, खूप छान. येस सर, काय डिसऑर्डर घेऊन तुम्ही आपल्या आरोग्य फॅमिलीत आला होता? येस मॅडम. मी जॉबला असल्यामुळं माझं जॉब हे फील्ड वरती आहे आणि जॉब असल्यामुळं माणसाची लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली असते. पैसा असतो, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या असतात. या सवयी बदलल्यामुळं आहे ना, माझी पूर्णपणे लाईफस्टाईल चेंज झालेली होती आणि Yes. चेंज झालेल्यामुळं मला सगळ्या गोष्टी होत्या पण आरोग्य नव्हतं. येस सर, आपले कोच कोण सांगितले आपण? माझे कोच, माझे सहकारी मित्रच धनराज जाधव सर आहेत. येस सर, धनराज जाधव सरांमध्ये तुम्ही झालेला बदल बघून आरोग्य फॅमिली जॉईन केली की काय नेमकं तुम्हाला काय वाटलं धनराज जाधव सरांबद्दल? धनराज जाधव सर हे माझे सहकारी मित्र असल्यामुळे मी लातूर या ठिकाणी जॉबला होतो आणि त्यांना माहिती होतं की माझी लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे आणि त्यांना वाटलं की आपला एक मित्र निरोगी राहावा, या उद्देशाने त्यांनी मला वेळोवेळी कॉल केला. पण त्यांना मी 1 वर्ष रिस्पॉन्स दिला नाही, कारण का मित्राचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटलं. पण मी त्यांना 1 वर्ष टाळाटाळ केली. आणि जेव्हा माझे दुसरे सहकारी मित्र तडवी सर आहेत नंदुरबार या ठिकाणाहून, आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल मी पाहत होतो स्टेटसला, आणि मी त्यांचा बदल झाला तरी मी त्यांच्यावर पण विश्वास ठेवला नव्हता अगोदर. नंतर मी काय करायचं, फिरायला जायचं, आपापल्या मनानुसार जे काही गोष्टी करायच्या आहेत ते सगळ्या गोष्टी करून बसले होते. येस येस, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये झालेला बदल बघून सुद्धा तुम्ही विश्वास ठेवत नव्हता आणि फिरत होता. किती वर्ष फिरला सर? 2017 पासून 2024 पर्यंत. मग किती तुमचा फॅट लॉस झाला होता? 1 किलो कमी व्हायचा, 1-2 किलो कमी व्हायचा. पुन्हा आपल्या खाण्यापिण्याची सवय, भूक लागायची, बॉडी डाऊन, एनर्जी डाऊन व्हायची, थकवा यायचा आणि पुन्हा मग आपलं लाईफस्टाईल चेंज, पुन्हा जेवण आपल्याला जे आवडलेलं खायचं. त्यामुळं पुन्हा वजन जायचे ते. पण आपल्यामध्ये सगळ्या डिसऑर्डर निर्माण झालेल्या होत्या, इम्युनिटी पॉवर डाऊन झालेली होती, कामामध्ये मन लागत नव्हतं, अशा सगळ्या गोष्टी वाढलेल्या होत्या. येस सर, सरकारी जॉब म्हटलं त्यातल्या त्यात ग्राम विकास अधिकारी म्हणजे सगळ्या गावाचं टेन्शन आणि खरंच सर खूप टेन्शनचं काम असतं आणि त्यात जर इम्युनिटी पॉवर कमी झाली आणि इतकं वजन वाढलेलं असेल तर कामात लक्ष खरंच लागत नाही. पण सर, तुम्ही आरोग्य फॅमिली मध्ये जॉईन केल्यानंतर तुम्ही काय केलं की इतका सुंदर बदल आज तुमच्यात झालेला आहे? ज्यावेळेस मी माझ्या मनानंतर कोणाचं न ऐकता मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की मी ते सोडलेली नाही. स्विमिंग असेल, सायकलिंग असेल, रनिंग असेल, जिम असेल, या सगळ्या गोष्टी, लिंबू पाणी, जे कोणी सांगते त्या सगळ्या गोष्टी करून बसल्या. नंतर वजन कमी काही नाही झालं. नंतर मग मला डिसऑर्डर एवढ्या सुरू झाल्या, म्हणलं आपलं आयुष्य आता संपलंय काय, असं कधी कधी झोपेमधून अचानक रात्री जाग यायची. आपल्या हृदयावरती दाब पडल्यासारखा वाटायचा, कोणीतरी आपल्या काहीतरी त्रास करतंय आपल्याला, किंवा आपल्याला अचानक काहीतरी होते असं वाटत होतं रात्रीला. मग आपण विचार केला की स्वतःचं आयुष्य हे निरोगी ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेस मी धनराज जाधव सरांना कॉल केला. सर म्हणलं तुम्ही काय करता नेमकं, मला पण ते आता करायचं आहे. येस, किती वजन घेऊन आला होता सर फॅमिलीमध्ये तुम्ही? माझं 96 किलो वजन होतं पूर्वी. येस, म्हणजे 100 किलोला फक्त 4 किलो वजन सरांचं 4 कमी किलो, होतं, 96. सर, मग आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर आता किती किलोचा तुम्ही बॅड फॅट लॉस केलेला आहे? तब्बल मी आता 20 किलोचा फॅट लॉस केलेला आहे आणि आज क्या मी बात आहे. सरासरी मला आता या फॅमिलीमध्ये 1.5 वर्ष पूर्ण होते. या 1.5 वर्षामध्ये एकही मेडिकलची गोळी, एकदाही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता आली नाही आणि एकही दिवस मी असा आजारी पडून घरी बेडवरती झोपलेलो नाही. येस, बघू शकता पूर्ण फॅमिली मेंबर्स, 20 किलो फॅट लॉस करणं काही जोक नाहीये. सर, हे 20 किलो फॅट लॉस तुम्ही किती महिन्यात केलं? पहिल्या 6 महिन्यामध्ये झालेला आहे आणि आता कंटिन्यू मध्ये मी वर्कआउट दररोज करतोय आणि आपली आता लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे. कोचच्या मार्गदर्शनाखाली कोच जे सांगते ते मी ऐकतोय
आणि आज तब्बल 1.5 वर्षामध्ये मी मेडिकल फ्री आहे आणि निरोगी आहे आणि आनंदी आहे. येस, पूर्ण फॅमिली मेंबर्स ऐका. सरांनी फक्त पहिले 6 महिने स्वतःला आपल्या आरोग्य फॅमिलीत पूर्णपणे झोकून दिलेलं आहे आणि पहिले 6 महिन्यातच त्यांनी त्यांचं 20 किलोचा फॅट लॉस केलेला आहे आणि आता ते पूर्णपणे त्यांच्या आयडियल वजनावर आहे आणि रोज ते वर्कआउट करतात, स्वतःसाठी 1 तास देतात. सर, मग जेव्हा तुम्ही आजारी पडत होता, तुमचं वजन एवढं वाढलेलं होतं, खूप सारे चॅलेंज घेऊन तुम्ही जीवन जगत होता, तेव्हा तुमच्या घरातील वातावरण कसं होतं? घरातील वातावरण पूर्णपणे चिडचिडपणा व्हायचा. काम करून आलं की सायंकाळी थकवा यायचा. आल्यानंतर थकवा झाल्यानंतर पुन्हा जेवण झालं की झोपी जायचं. बॉडी सपोर्ट करत नव्हती आणि पूर्णपणे कामामध्ये मन लागत नव्हतं. काम होत नव्हतं. जर थोड्याशा जरी पायऱ्या चढल्या तरी दम लागायचा. आता एनर्जी एवढी आहे, सकाळी 4 पासून उठून रात्रीच्या झोपेपर्यंत दिवसभरामध्ये आपण एकही वेळेत थकत नाही. येस सर, वय सगळ्यामध्ये किती आहे सर तुमचं आता? काय सर, वय म्हणतो? किती वय किती आहे तुमचं आता? माझं वय 37 वर्ष. येस, बघू शकतो आपण आज गेल्या वर्षी म्हणजे 36 वर्षामध्ये सर थकत होते, काम करायला एनर्जी लेवल नव्हती, वजन वाढलेलं होतं भरपूर प्रमाणात, 96 किलो म्हणजे जोक नाहीये आणि आज ते 37 वर्षामध्ये सर फिट आणि फाईन आहे. आपण सर्वांनी त्यांचा 1 तास वर्कआउट बघितलेला आहे. 1 सेकंदही न थांबता स्टेप बाय स्टेप वर्कआउट त्यांनी आज गाईड केलेला आहे आणि खूप सुंदर. इतकी एनर्जी लेवल वाढण्याचं राज काय आहे सर? बेबी ते त्यांचं प्रत्येक व्यक्तींना येस सर, मार्गदर्शन. 1 मिनिट सर, काय बोलताय सर? बिफोर आफ्टर पाठवलं तुमच्याकडे बेबी ताई. सर, तुम्ही शेअर करा ना तिकडून. ठीक आहे, ठीक. येस, हा सर, बोला सर. धनराज सर मला पाठवा, पर्सनलला पाठवा, मी शेअर करतो. सर मला होस्ट करायला पाठवलं. येस मला येस बोलतो. येस 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 सर. गणेश सर, आपल्या इतका सुंदर एनर्जीचा राज काय आहे? मॅडम, मी संपूर्ण श्रेय माझ्या कोचला देतोय. माझ्या कोचनी माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझा एवढा बदल केला आणि धन्यवाद. त्यांनी मी जे सांगितलं ते गोष्टी मी फॉलो केल्या आणि आज ज्यांनी पहिला दिवस सांगितला त्या दिवसापासून आजही दररोज मी माझ्या दिनचर्येमध्ये त्यांनी जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी सगळं फॉलो करतो. येस येस. नेमकं तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन केली, तुमचे कोच तुम्हाला भेटले, सर्व झालं, तुम्ही सकस संतुलित आहार घेतला, पण तुम्ही काय काय गोष्टी फॉलो करत होता? तुम्ही कोचला कोणत्या कोणत्या गोष्टींचा म्हणजे सर्व आपण नाही का सांगतो, आपण म्हणतो एनर्जी ड्रिंकचा फोटो पाठवा, आहाराचा फोटो पाठवा, तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या का? कारण मला असं म्हणायचं आहे की ड्युटी करणारी व्यक्ती काय म्हणते, मला वेळ मिळत नाही, मला या गोष्टी फॉलो करायला वेळ मिळत नाही, तर तुम्ही कशा प्रकारे फॉलो केल्या? सर, मॅडम मला वेळोवेळी आहे ना कोचचा कॉल येत होता. सर तुम्ही हे फोटो पाठवला का, ते फोटो पाठवला का. त्यांनी माझा पर्सनल कोच, जसा आपण पैसे देऊन कोच लावतोय तसा Yes. माझा त्यांनी विदाऊट पैशाचा फ्री मध्ये मला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांना मी फॉलो केलं आणि असा अमेझिंग माझ्यामध्ये बदल झालेला आहे. सर, एकदा परत फोटो शेअर करा सरांचा, आपण बघू शकतो सरांचा किती सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. पहिल्या सरांचा ते अवाढव्य पोटाचा घेर वाढलेला होता आणि आज सर इतकं मेडिकल फ्री आणि फिट अँड फाईन आहेत. बघू शकतो आपण पहिला फोटो, गळ्यामध्ये आय कार्ड आहे सरकारचं, ते आपल्या गळ्यामध्ये घातलेलं व्यसन आहे ती आपल्याला, कारण बघू शकतो सरांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले आहे पूर्णपणे आणि आज काय सुंदर दिसताय सर, टी शर्ट आणि नाईट पॅन्ट बघू शकतो, किती म्हणजे चेहऱ्यावरचं त्यांचं हसू आपण बघू शकतो. खरंच खूप सुंदर आणि हे प्रत्येकाने करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या कोचला फॉलो करा आणि असा सुंदर बदल प्रत्येकामध्ये होणार आहे. खूप छान सर. सर, मग तुम्ही सकस संतुलित आहार सुरू केला आणि वर्कआउट सुरू केलं, कोचचं पूर्णपणे मार्गदर्शन घेतलं. आता बघू शकतो इथं छातीला पोट लागलंय मी सरांचं, डायरेक्ट आपण बघू शकतो पोटाचा घेर डायरेक्ट छातीपर्यंत आहे. म्हणजे काय सर, तुम्हाला वागता येत होतं का? खाली जर खुर्चीवर बसेल असताना एखादी पेन खाली पडला तर तो घेता येत होता का सर? नाही नाही, उठून घ्यावं लागत होतं. येस येस. आणि आता तुम्ही सहज वाकू शकत असाल, सहज कुठेही नाही का, काही तुम्ही करू शकत असाल आणि खरंच खूप छान सर, इतका सुंदर बदल. आणि हे सर्व राज आहे आपल्या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. अमृताचा ग्लास बघू शकतो आपण सरांच्या हातात आहे, हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि आपला सकस संतुलित आहार कोणाचं वजन कमी
कमी किंवा नुसतं वाढवत नाही, तर तो आपलं पूर्णपणे आपल्या शरीरातील ज्या घटकांची कमतरता आहे ती भरून काढत असतो. त्यामुळे हा कोणीही घेतला पाहिजे, आजारी असो किंवा नसो, जाड असो किंवा बारीक असो, काहीही असो, प्रत्येक व्यक्तीने हा एक ग्लास घेतला पाहिजे. हे काही औषध नाहीये का आपण दवाखान्यातून डॉक्टरकडून सर्दी झाली औषध आणलं खाल्लं, तसं काही नाहीये. आपला हा सकस संतुलित आहार आहे, जगातील नंबर 1 चा आहार आहे आणि तो 114 प्रकारचे घटक असलेला सकस संतुलित आहार आहे. सर, इतका सुंदर बदल झालेला आहे, तुम्ही नंबर 1 आहार घेतलेला आहे, तर आपल्या फॅमिलीला तुम्ही काय संदेश द्याल सर? सर्वांना सर्वप्रथम हे सांगेल, कोचला फॉलो करा. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक त्या क्षेत्रामध्ये असलेला परफेक्ट व्यक्ती गाईड करत असतो. जसं एखादा बिझनेसमॅनला अकाउंटंट असतो, त्यांचा अकाउंट मेंटेन करण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी. एखाद्या क्रिकेटरला त्यांचा पण आज पण कोच असतो. जसं आपल्याला जीवनामध्ये आपल्याला पण एक कोच असणं गरजेचं आहे आणि हा कोच आपल्या ह्या फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून मिळालेला आहे. मी धन्यवाद मानतोय माझ्या कोचचे. कोचने मला सांगितल्यामुळे मी माझ्यामध्ये एवढा बदल झालेला आहे. धन्यवाद. येस, खरंच खूप छान. प्रत्येकाने आपल्या कोचला खरंच नतमस्तक झालं पाहिजे, कारण इतका सुंदर बदल. आज आपल्या आई वडिलांनंतर आपली काळजी घेणार असेल तर तो आपला कोच असतो. कारण रोज सकाळी पहाटे 5 वाजता आपल्या फोनची बेल रिंग वाजते, उठा वर्कआउट करा. कारण त्यालाही काळजी असते की आपल्यावर विश्वास ठेवून जर एखादी व्यक्ती आलेली आहे तर तिला 100% रिझल्ट आला पाहिजे. पण कोचला फॉलो करणं आपलं काम असतं. जर आपण त्यांनी फोन केला, आपण मोबाईल बंद केला, झोपून घेतलं, तर त्याला कोच काही करू शकत नाही. खरंच खूप छान सर. आज तुम्ही धनराज जाधव सरांना फॉलो केलं, त्यांचं पूर्णपणे मार्गदर्शन घेतलं. आज इतके सुंदर सुपर कोच तुम्हाला लाभलेले आहे, कारण धनराज जाधव सरांनी त्यांच्या स्वतःमध्ये खूप छान बदल केला, म्हणून तुम्ही आज त्यांच्यावर विश्वास ठेवून इथं आलेले आहात. सर, मग तुमच्या निर्णयाचा आज तुम्हाला आनंद होतोय की पश्चाताप होतोय? येस मॅडम, खूप आनंद होतोय. फॅमिलीमध्ये पण आम्ही सगळेजण निरोगी आहोत. या जगातील नंबर 1 सकस संतुलित आहारामुळे माझी फॅमिली पण निरोगी झालेली आहे, मी पण आहे. माझ्या पत्नीला जे डिसऑर्डर होत्या ते पण पूर्णपणे बरे झाल्यात. नसता दर महिन्याला एक वेळ दवाखान्यात नेऊन त्यांना स्लाईन लावून आल्याशिवाय पर्याय नव्हता. पिशवीचे प्रॉब्लेम होते, कंबर दुखणे, पाठ दुखणे, डोके दुखणे, असे वेगवेगळे आजार होते. आणि घरामध्ये जर आजाराचं माहेरघर असल्यामुळे आपण पण जीवनामध्ये आनंदी राहू शकत नाही. तसेच मुलाची इम्युनिटी पॉवर डाऊन झाली होती, मुलाला नेहमी सर्दी व्हायची. मुलासाठीचा जे लहान लेकराचा जे सकस संतुलित आहार आहे ते माझ्या मुलांना दिला. ते मुलांना आज मेडिकल फ्री आहे, त्यांना दवाखान्यात जाण्याची गरज नाही. कोणतेही थंड बाहेरचं खाल्लं तरी, कोणतेही फळ खाल्लं तरी, आंबट, या सगळ्या गोष्टी लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या असतात. फळं, चॉकलेट, हे सगळे त्यांनी आज काही जरी खाल्ले तरी त्यांची इम्युनिटी पॉवर एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की त्यांना पण दवाखान्यात जायची आवश्यकता लागत नाही. खूप छान, खूप सुंदर अशी निरोगी फॅमिली सरांची झालेली आहे. सर, मला एक तुम्हाला विचारायचं आहे. मॅडमला पीसीओडी होती, तुमचं वजन वाढलं होतं, तुमचा पोटाचा नगारा झालेला होता, तुमचं बॅक पेन होतं, तुम्हाला धाप लागायची, तुमच्या छातीवर दाब यायचा. मग मॅडमने कोणता आहार घेतला आणि तुम्ही काय घेतलं? वेगवेगळं होतं का तुम्हाला, का एकच काय दिलं होतं नेमकं तुमच्या धनराज जाधव सरांनी तुम्हाला? मॅडम, पहिल्या सुरुला माझ्या पत्नीला पण विश्वास वाटला नव्हता. पुन्हा मग त्यांनी सुरू केलं. त्यांनी महिलांचा जे आहार आहे, वुमन चॉईस, हे घेतलेला आहे, सगळं संतुलित आहार घेतलेला आहे आणि ते आज रोजी मेडिकल फ्री आणि फिट आहेत. येस, आपण बघू शकतो सरांनी पण जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार जो ग्लास सरांच्या हातात आहे ना तोच घेतला आणि त्यांच्या मॅडमनी पण हाच ग्लास पिला. मॅडमची पीसीओडी गेली आणि सरांचं वजन कमी झालं. सरांचे जे छातीवर दाब येत होता ते प्रॉब्लेम दूर झाले. म्हणजे आपला जगातील नंबर 1 आहार फक्त आजारी व्यक्तीवरच काम करत नाही, तर प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो महत्वाचा आहे. आणि खरंच सर्वांनी जगातील नंबर 1 आहार घ्या. डेली 1 तास स्वतःसाठी द्या, कारण स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. कारण सकाळची आपण जो 5चा टायमिंग आहे तो खूप छान आहे. आपली साखर झोप मोडायची आहे फक्त आपल्याला. साखर झोपेचा आज जर तुम्ही त्याग केला तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहणार आहात. कारण आम्ही आज तेच करतोय. आम्हाला दवाखान्याची गोळीही माहित नाही, कारण आम्ही आमची साखर झोप मोडतोय आणि दिवसभराचा आपला जो कामाचा वेळ आहे तो कामातच देतोय. परत काय आमची या व्यतिरिक्त काहीच नाही, फक्त सकाळचा 1 तास. आणि आज बघू शकतो गणेश सरांची पूर्ण फॅमिली निरोगी मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे आणि त्याचं राज आहे आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट आणि
त्यांच्या कोचचं 101% मार्गदर्शन म्हणजे या त्रिसूत्रीचा वापर करून आज गणेश सरांनी खूप सुंदर असा त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये बदल घडवून आणलेला आहे. सर आता तुम्ही इतका सुंदर तुमच्या फॅमिलीचा रिझल्ट आहे तर तुम्ही थँक्यू कोणाला बोलाल? सर्वप्रथम मी थँक्यू माझे कोच, त्याच्यानंतर माझे मेंटॉर, स्पॉन्सर सगळे आणि माझी सिस्टीम, या सिस्टीमने मला जे आज या ठिकाणी निरोगी राहण्यासाठी जे प्लॅटफॉर्म उभं करून दिला, या सगळ्या सिस्टीमचे धन्यवाद. Recording stopped. येस, खूप छान. बघू शकतो त्यांनी त्यांचे कोच म्हणजे आज त्यांचे देवदूत आहे. त्यांचं सकस संतुलित आहार म्हणजे त्यांचं अमृत आहे आणि त्यांचं वर्कआउट म्हणजे त्यांच्या बॉडीसाठी दिलेला तो वेळ आहे. म्हणजे या त्रिसूत्रीला आज ते नतमस्तक होत आहेत, त्यांचे आभार मानतायत. कारण आज त्या 3 गोष्टी जर त्यांच्या आयुष्यात आल्या नसत्या तर आज गणेश चिखलपल्ले सरांना उठून काय परत पेनच उचलायला खाली वागता आलं नसतं. इतका त्यांचा पोटाचा घेर वाढला असता, डिसऑर्डर वाढल्या असत्या. कारण मला असं वाटतं आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात ऍडमिट होण्यापेक्षा आपण हा आपलं वर्कआउटचं टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घाला आणि रोज स्वतःसाठी 1 तास द्या. मेडिकल फ्री आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. खूप छान. सर आपल्या फॅमिलीला तुम्ही काय एखादा संदेश देऊ इच्छिता का? येस मॅडम, येस. सर्वप्रथम सर्वांना एकच मी सांगेल, दररोज स्वतःसाठी 1 तास द्या. 1 तास आपल्या स्वतःसाठी आणि 1 तास आपल्या निरोगी आयुष्यासाठी देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आज तुमच्या शरीराची जर काळजी घेतली तर उद्या शरीर तुमची नक्की काळजी घेईल. येस, खूप सुंदर असा संदेश सरांनी दिलेला आहे. आज आपण आपल्या शरीराची काळजी घ्या का उद्या शरीर आपली काळजी घेणार आहे. खरंच खूप सुंदर सर. कारण आपण जर आज निरोगी राहू तर उद्या आपल्याला दवाखान्याची पायरी चढायचीच गरज पडणार नाही. कारण आपण मेडिकल फ्री जर जीवन जगत असेल तर दवाखान्यात जायची वेळ नाही. खरं आहे. खूप छान असा महत्वाचा संदेश पूर्ण आरोग्य फॅमिली मेंबर्सला सरांनी दिलेला आहे. हा गणेश चिखलपल्ले सर यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा असू शकतो. थँक्यू सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि असंच वर्कआउट वेळोवेळी आपल्या फॅमिलीला गाईड करा. धन्यवाद. येस, तर आपल्या अजून ग्रुप मधील कोणी जर अनुभव शेअर करत असेल तर त्यांना सर बसवा समोर. येस मॅडम, नाही येतात.